जो नाव हे राहते नाही का तो लिहून मग बस भीतीले टाकून त्या पोरीकडे पाहिजे. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज उकरे ब्लॉग्स मध्ये. दुपारचे वाजले 12:30 आणि मी मामा आणि पप्पाची साठी घेऊन आलो नाश्ता, कारण शेतावर चालू आहे खात मारणे. तर नाश्ता तर त्यांच्यासाठी आणलो, पण मीच रप्प पहिले खाऊन टाकलो. कारण त्यांना होती वेळ, ते मारत होते खातच. म्हणून नाश्ता ट्रॅक्टरवर ठेवून मी आलो मामाच्या घराकडे आणि माझ्या हातात भेटला हा अनोखा गॅजेट. अरे बापरे. त्याच्यानंतर घरी आलो तर हा लहानसा भाऊ माझ्या आईच्या मागे मागे फिरत होता आणि याचे कारनामे तर बघा. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. त्याच्यानंतर माझ्या मित्राने केला मला कॉल. गरमीच्या मोसममध्ये काहीतरी थंडा खाऊ म्हणते, म्हणून मी आलो लस्सी खासाठी. म्हणून मग पटापटा लस्सी खाऊन टाकला. नंतर थोड्या वेळामध्ये दिसले काकाजी, मग एक ग्लास थंडा थंडा मठ्ठा पिऊन टाकला. त्याच्यानंतर मी आलो मंदिरमध्ये, तर इथे घेतलो बजरंगबलीजीचा आशीर्वाद आणि प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर माझी लक्ष गेली सतीश भाऊकडे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आणि हा करत होता इथं मंदिराची डेंटिंग पेंटिंग, कारण काही दिवसानंतर गुढीपाडवा आणि रामनवमी येत आहे. म्हणून हे सर्व तयारी इथे चालू होती. तुम्ही पण या रामनवमीला, कारण हा उत्सव आमच्या गावात चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. आणि सायंकाळला मी आलो दुकानमध्ये, तेवढ्यात 12वीचा पेपर पण झाला होता आणि हा भाऊ तेवढ्यात बोलला काय असं काय. फक्त नाही का जो नाव हे राहते नाही का तो लिहून मग बस भीतीले टाकून त्या पोरीकडे पाहिजे. पाय मी उत्तर कसं लिहिलो, हा वाला प्रश्न नाही का, याचा उत्तर लिहिलो. 80 मार्काचा पेपर आहे. अच्छा 20 मार्क असं भेटते, बात तो सही है. ते मास्तर पास करून टाकते. अशाच प्रकारे मी आपली 2 शब्द बंदी घेतो. जय हिंद जय भारत. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. असेच फनी व्लॉग बघायसाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि व्लॉग वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.